नमस्कार, मी शरद गुमटे, विद्यार्थी काँग्रेसचा सोलापूर शहर अध्यक्ष. परवा जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने पालकमंत्र्यांना पार्क चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरू वसतिगृह निकषित करून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढीसाठी व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव जो का आहे तो जिल्हा परिषदेच्या वतीने पालकमंत्र्यांकडे गेला आहे आणि त्याला हिरवा कंदील आहे असं आम्ही वृत्तपत्र आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बातमी ऐकावयास मिळाली आणि ऐकली. गेल्या 40 ते 50 वर्षात अतिशय गरीब कष्टकरू ग्रामीण भागातील विद्यार्थी युवक या ठिकाणी वसतिगृहात राहून मोलमजुरी करून काबाड कष्ट करून इथे विद्यार्थी शिकत असतात. त्याला कुठेतरी शासनाचा आधार आहे, वसतिगृहाचा आधार आहे, इथं राहायची सोय आहे आणि उत्पन्न वाढीसाठी अनेक पर्याय असताना विद्यार्थ्यांवर गदा आणण्याचं काम व्यापारी संकुल करून विद्यार्थ्यांवर गदा आणण्याचं काम जिल्हा परिषद करत असेल तर हे कदापि विद्यार्थी काँग्रेस सहन करणार नाही. या ठिकाणी आमचं मत आहे, डेव्हलपमेंट झालं पाहिजे, विकसित झालं पाहिजे, वसतिगृह नवीन झालं पाहिजे, पण 2 एकरच्या परिसरामधला 25 ते 30% भाग म्हणजे किमान 1 एकर विद्यार्थी संकुल भव्य आणि मोठं असलं पाहिजे, ओपन जिम असली पाहिजे, मध्यवर्ती लायब्ररी असली पाहिजे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर विद्यार्थ्यांचं जे वसतिगृह आहे, शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आहे, तिथं मध्यवर्ती एक समोर त्याच्या समोर वसतिगृह अभ्यासिका असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी गरीब विद्यार्थी ग्रामीण भागातले UPSC MPSC साठी त्या ठिकाणी सुद्धा प्रेफर करत असतील आणि मग व्यापारी संकुलचा विचार करावा असं मला या ठिकाणी जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांना या ठिकाणी सांगायचं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय इंद्रजित पवार यांनी जी काही संकल्पना राबवलेली आहे की आपल्या सोलापूर शहरामध्ये पार्क चौक म्हणजे हार्ट ऑफ सिटी या ठिकाणी नेहरू हॉस्टेल हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ह्या सोलापूर ग्रामीण भागातील जी गोरगरीब विद्यार्थी जे आहेत की ती या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहून प्रवेश करून या ठिकाणी आपलं करिअर घडवण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाने जी काही संकल्पना राबवलेली आहे ती संकल्पना चांगलीच आहे, स्तुत्य आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी अजितदादाचा युवक अध्यक्ष म्हणून मी त्यांनी जो डेव्हलपमेंट प्लॅन आराखडा जो तयार केलेला आहे त्याला आम्ही देखील पाठिंबा देऊ. परंतु ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवत असताना किंवा रिडेव्हलपमेंट करत असताना की त्या ठिकाणी जे काही अगोदरपासून ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर अवलंबून जे काही गोष्टी आहेत ते त्या ठिकाणीच राहिल्या पाहिजेत. आता नेहरू हॉस्टेलचा जो विषय जो आहे आज या सोलापूर शहरामध्ये पार्क चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर नेहरू हॉस्टेल आहे. इथली जर जागेचा विचार जर आपण करायला गेला तर या ठिकाणी किमान 60 ते 65 हजार रुपये स्क्वेअर फूट भाव या ठिकाणी आहे. किती? किमान 60 ते 65 हजार रुपये स्क्वेअर फूटला भाव आहे. जर डेव्हलपमेंट जर तिथे होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु या ठिकाणी नाही का विद्यार्थ्यांचे वसतिगृह या ठिकाणी कायम राहिलं पाहिजे. ज्या गोष्टी आरक्षित आहेत जागा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नियोजित करून या ठिकाणी आराखडा तयार झाला पाहिजे. कारण की एखादी गोष्टीचा डेव्हलपमेंट करत असताना पहिला गोरगरिबांच्या मूल्यांवर घात करून असं जर विकास होणार असेल तर ते कुणालाही योग्य वाटणार नाहीये. कारण की या सोलापूर शहरामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, ते सगळेजण त्या ठिकाणी विरोध करतील. म्हणून माझी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना आणि या ठिकाणी विशेषतः म्हणजे आपले जे काही CEO आहेत त्यांना देखील माझी एक विनंती आहे की आपण त्या ठिकाणी विकासाचा प्लॅन करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह या ठिकाणी कायम ठेवूनच विकास केला गेला पाहिजे. सोलापूरमध्ये सर्वात जुनं नेहरू वसतिगृह आहे, जिथे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची राहायची व्यवस्था पूर्वीपासून असायची, परंतु कालांतराने खूप अशी पडझड वगैरे झालेली आहे आणि ते खरंच पाडून ते नवीन तिथं करायलाच हवं. पण तिथं व्यापारी संकुल करत असताना 25% विद्यार्थ्यांसाठी तिथं बांधकाम वसतिगृह करायला हवं की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. मागच्या जिल्हा परिषद जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस सुद्धा असा प्रस्ताव आला होता, परंतु त्यावेळेस भाजप शिवसेनेनेच त्यावेळेस विरोधात असताना त्यांनी विरोध केला होता. पण आज ते सत्तेत आहेत आणि त्यांनीच असा प्रस्ताव आणलाय तर आम्ही त्याचं स्वागत करतो. पण ते स्वागत करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांचं हित जोपासणं गरजेचं आहे, एवढंच आम्हाला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथं विद्यार्थी वसतिगृह होत असताना तिथं लायब्ररी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर कॉम्प्युटर सेंटर झालं पाहिजे की जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
कॉम्प्युटर शिकता यावं आणि ते शासनाच्या वतीनं चालवावं की जेणेकरून त्यांना त्याचा लाभ मोफत घेता यावा किंवा अल्प दरात घेता यावा. नाही, निश्चितच आमची मागणी आम्ही तेथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही आमची मागणी पोहोचवू. जर मागणी मान्य होत नसेल तर आंदोलनाशिवाय आम्हाला विरोधक म्हणून पर्याय राहणार नाही. आम्हाला आंदोलन छेडावं लागेल, तीव्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल.